सकाळी घाईघाईत मोबाईल चार्ज करायला विसरलात, पेपर वाचण्याचा वेळही तुम्हाला मिळाला नाही, घरातून निघायला उशीर झाल्यानं चहा कॉफी घेण्याचीही फुरसत मिळाली नाही, अशा एक ना अनेक गोष्टींमुळं तुम्ही काळजीत पडला आहात तर चिंता नको. कारण या सगळ्या गोष्टींचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे ठाण्यातील रिक्षाचालक अनामिका भालेराव यांची ही ऑटो रिक्षा. ही रिक्षा थोडी खास आहे, कारण या रिक्षात आहे मोबाईल चार्जिंगची सुविधा. रिक्षात बसल्यावर समोरच तुम्हाला वर्तमानपत्रही दिसतील. कॉफीची तलप आली असेल तर तेही तुम्हाला या रिक्षात लगेचच मिळेल. याशिवाय पाणी आणि प्रथमोपचाराचीही सोय या रिक्षात आहे. अर्ज वगैरे केले, पण मी 10वी नापास असल्यामुळे प्रत्येक वेळेला माझे ते म्हणजे रिटर्न यायचे की हां. मग नंतर रश्मी करंदीकर मॅडम, लक्ष्मीनारायण साहेब यांनी 8वी पासची जी अट्ट आहे ती शिथिल करावी असं रावते साहेबांना विनंती केली. बरेच अर्ज वगैरे त्या लोकांनी केले. माझ्यासाठी त्यांनी खूप धावपळ केली आणि 8वी पासची जी अट्ट होती ती शिथिल झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्यामुळेच आम्हाला परमिट मिळालं. तर रात्री येताना जर आता हे महिला रिक्षा चालू झाली ह्याच्यासाठी आमच्यासाठी तर खूपच चांगलं आहे. म्हणजे रात्री येताना काही टेन्शनच नाही. म्हणजे माणूस असलं बसलेलं की म्हणजे कसं थोडी तरी भीती वाटते, पण महिला असली की काही वाटणार नाही. अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून रिक्षा चालवावी. त्यामुळे रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही, अशी अपेक्षा यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी व्यक्त केली आहे. आता 153 महिलांना ठाण्यामध्ये रिक्षाचं परवाने मिळालेले आहेत आणि त्याच्यापैकी जवळजवळ 90पेक्षा जास्त गुलाबी रिक्षा ठाण्यात आता धावतील. असंच महिला रिक्षा चालकांनी या व्यवसायात यावं आणि मिसेस भालेराव यांचा आदर्श घ्यावा. या हायफाय आणि सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशा रिक्षामुळं प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. शिवाय वाढत्या महिला अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर महिला रिक्षा चालकाची ही हायटेक रिक्षा म्हणजे सोने पे सुहागा असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.